संजू अगं मला आता कळतंय मला बाळ होणार होता असं. आणि जेव्हा मला माहीतच नव्हतं तुला बाळ होणार आहे तर ते पाडण्याची परवानगी देण्याचा प्रश्नच कुठे येतो. अगं मला खरंच माहित नव्हतं. संजू संजू अगं एक मिनिट. म्हणजे आई साहेब तुम्ही मला माझ्या पोटातलं बाळ पाडायला सांगितलं. मग मी तुम्हाला म्हणले की मला यांच्याशी बोललं पाहिजे आणि मी ज्यावेळेस यांना विचारलं त्यावेळेस हे मला असं म्हणले की आई साहेब जसं म्हणतील तसं कर. मग तुम्ही यांना नक्की काय सांगितलं? तुम्हाला काय सांगितलं यांनी? संजीवनींनी सारखा आमच्या मागे लकडा लावलाय. आम्हाला बाहेर जायचंय, लोकात मिसळायचंय. आम्ही सांगायचा प्रयत्न केलाय बरं का. जोपर्यंत रणजितराव घरी परत येत नाही आणि हे प्रकरण थंडावत नाही तोपर्यंत बाहेर जाणं धोक्याचं आहे. आता या परिस्थितीत बाहेर सगळी गिधाडं लचका तोडायला टपून बसलेली आहेत. आमचं मागणं एवढंच आहे. आता घरी गेल्यानंतर संजीवनी तुमच्याशी बोलतील, तुम्हाला काही विचारतील, तुम्हाला काही सांगतील, तेव्हा तुम्ही एवढंच सांगायचंय की आई साहेब जे म्हणतील ते करा. त्यावेळेस मला आई साहेब म्हणाले होते की संजू आता या परिस्थितीत बाहेर जाता कामा नाही. म्हणून तर मी तुला म्हणालो आई साहेब जे म्हणतायत ते ऐक. नाही 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 आई साहेब असं नाही करू शकत. हा ना आई साहेब, हे सगळं खोट आहे ना? हे सगळं खोट आहे मला माहितीये. तुम्ही मला सांगा हे सगळं खोट आहे ना? आई साहेब तुम्ही फक्त मला एकदा सांगा की हे सगळं खोट आहे, मी तुमच्यावर विश्वास ठेवीन. आई साहेब आई साहेब म्हणजे माझं बाळ पाडण्यासाठी तुम्ही आमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण केला. मी आयुष्यात फक्त एकच चूक केली, तुमच्या सगळ्यांपासून माझं वय लपवलं. ज्याची शिक्षा मी भोगतेय, ज्याच्यामुळे या घराचा मान, या घराची प्रतिष्ठा, तुमचा माझ्यावरचा असलेला विश्वास सगळं गमावलं आणि ते परत मिळवण्यासाठी मी झगडतेय. ते सगळं परत मिळेल पण माझं बाळ संजू काका म्हणणारी आलीये, बाबा म्हणणारी हवी. मला माझं बाळ हवंय.
मला खात्री आहे आपल्याला मुलगीच होणार. म्हणजे असं नाही, जे होईल ते होईल, पण जुळं व्हायला हवं. माझं बाळ कशा बाहेर पडणार आहे ताईसाहेब यातून? संजू आपलं बाळ ग. संजू, तुला माहिती ना मला बाळाची किती ओढ आहे. मला लहान मुलं किती आवडतात. तुला असं वाटूच कसं शकतं मी आपल्या बाळाला? मला खरंच माहित नव्हतं. तू सांगितलं का नाही मला? अहो मी कसं सांगणार होते तुम्हाला? तुम्ही नव्हता बोलत माझ्याशी तेव्हा. आणि बोललात त्यावेळेस एकच वाक्य की आईसाहेब जसं म्हणतील तसं कर. माझं चुकलं, माझं खरंच चुकलं. मी तुम्हाला समजून घ्यायला हवं होतं. तुझं नाही चुकलं. ते सगळं जर कोणाची चूक असेल तर ती फक्त या बाईची. कुसुमावती ढाले पाटील, मला लाज वाटते तुम्हाला आई म्हणायची. तुम्ही मला जन्म दिला, मी हे कधीच नाकारू शकत नाही. पण कुसुमावतीची इथून पुढे मी तुम्हाला आई कधीच म्हणणार नाही. काही दिवसांपूर्वी तुम्ही मला तुमच्या चितेला अग्नी देण्याचा अधिकार काढून घेतला होता ना. आज माझ्या मुखातून आई हा शब्द ऐकण्याचा अधिकार मी हिरावून घेतोय तुमच्याकडे. ही मुलगी नको होती ना तुम्हाला सुरुवातीपासून? काय नाही केलं या मुलीने या घरासाठी? हे घर टिकून राहण्यासाठी कायम झिजत आली. स्वतःच आई पण गमावलंय. नकोय ना ही मुलगी तुम्हाला या घरात? तुमच्याच मनासारखं होईल. आम्ही हे घर सोडून जातो. रणजित, असं नका बोलू, असं नका बोलू. आम्ही सुखासुखी हा निर्णय नाही घेतलाय. तुम्हाला कल्पना नसेल, आम्हाला सुद्धा हवं होतं ते बाळ. रणजित, रणजित, कुठल्या जन्माची दुश्मनी काढली तुम्ही बेबी? का सांगितलं ते सगळं? रणजित, अक्का मी तुला बोलले होते, एक ना एक दिवस तुझ्यावर ही वेळ येणार. फक्त ती इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं मला ग. अक्का, त्याच्यामुळे एकटी पडलीस का? अगदी एकटी पडलीस. रणजित, कुसुमावती ढाले पाटील, मला लाज वाटते तुम्हाला आई म्हणायची. इथून पुढे मी तुम्हाला आई कधीच म्हणणार नाही. आज माझ्या मुखातून आई हा शब्द ऐकण्याचा अधिकार मी हिरावून घेतोय तुमच्याकडे.